ओके मंडळी, तर आमच्या पप्पांनी आता हे काजू कापून घेतलेत. एक थंबनेलसाठी फोटो म्हणून छान मी याची डिझाईन भरून घेतली आहे. वा. आणि आता हे मटण कापायचं आहे. मटण बघा कसं फ्रेश दिसतंय आणि बकरो ह्यो कोवळं होतो. जर व्हेजिटेरियन असाल तर डोळे बंद करून घ्यावा. हय डोळे उघडा मात्र. नमस्कार, मी मेधा सावंत. मी अनिकेत आसामच्या सुरेखा मसाल्यामधून मी मसाले ऑर्डर केलेले आणि त्याच्यामधून आज मी छानपैकी चिकन बनवले आणि वडे बनवले आहेत. फार सुंदर टेस्ट आहे, कलर पण छान आलेला आहे. थोडं तिखट आहे पण टेस्ट छान आहे. वेगळा काही असा मसाला घालायची गरज नाही. मी त्याच प्युअर सुरेखा मसाल्यामध्येच मी चिकन बनवले आहे. त्याचा कलर पण छान आलेला आहे आणि टेस्टला तर अप्रतिम आहे. त्याचे बाकी पण प्रोडक्ट्स मी घेतलेले आहेत, जसं उकडे तांदूळ आहेत, त्याची पण टेस्ट खूप अप्रतिम होते. तर तुम्ही नक्कीच त्याच्या सगळ्या ऑर्डर करा. आपला मालवणी माणूस आहे त्यामुळे त्यांना आपण पुढे त्यांच्या मसाल्यांना जास्त वाढ व्हावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. थँक्यू अनिकेत. तर मंडळी, दिवस दुसरा आलेलो फिश मार्केटमध्ये. पण मी काय बोललोय तुका? मासे महाग झाले. दरवेळीच एकच डायलॉग आहे जो मासे महाग झाले. पॉपलेट आहे काय? हे बारके आणि मोठे. ही घ्या हे बघ 800 जोडी आहे. 700ला देणार टाका. मुंबईला आता काय करूया? होय होय कापलाच काय दा यांचा आधी हा आता घराकडे हो आरामात. ही घ्या 150 द्या मग. 200 नको देऊ. अरा हिल्ली का ते हिल्ली साव काय. ओके, तर मी आता घरी आलो आहे. सुलभा त्याला सहज भेटायला गेलेलो आणि बंटी दादाकडनं इडली आणलेली. सॅटर्डे संडे असेल तर श्वेता नाश्ता करते काय ना माहिती. इथे मी विचारत असे ना काय आणलं. मग 2 इडली ह्याच्यासाठी पण आणलेल्या. आणि आता आपण ओल्या काजूची आणि बकऱ्याच्या मटणाची एकत्र रेसिपी बघणार आहे. म्हणजे बकऱ्याचं मटण ओले काजू घालून. आणि तुम्ही बरेच जण विचारत असतात कोंबडी वडे पीठ कसं बनवतात, मळतात कसं, तर आपण ते सगळं बघणार आहोत. आणि हे आमच्या पप्पांची कोंबडी. तर पप्पांनी यावर्षाची पहिली कैरी आणली रानातून. आणि हे काजू लास्ट टाइम तुम्हाला आमचे काजूचं झाड दाखवलेलं, त्याचे हे काजू आहेत. सगळेच असे नाही झालेत, काही छोटे आहेत काही मोठे. ते बघा हे अजून ही पकात, ह्या फळ छोटा. आणि हे बकऱ्याचं मटण आणलंय पप्पांनी. 9 किलोभर आहे. सो आपण आता या दोघांची एकत्र रेसिपी कशी असते ते थोड्या वेळात बघू. तर आधी आई बाप्पांना न्यारी करून घेऊया. ओके, तर आमच्या काय हे आपल्या नारळाच्या झाडाचं खराटो ना. झावळीचे हेर काढून पप्पांनी खराटो केले नाही घरच्या घरी. आता मी हे काजूचे देठं काढून घेतलेत. आता काजू कापायचे आहेत, त्यानंतर मटण कापून बारीक धुवायचं आहे आणि मग आपण फोडणीची प्रोसेस बघायला रेडी होऊ. अरे हळू. हो आवडलाय सांबार. तर अशा पद्धतीने सगळ्यात आधी काजूची बी कापून घ्यायची. आढळ्याक वाईज त्याला लावायचा, हातात त्याला लावायचा. पप्पा आमचे प्रो आहेत त्यामुळे आढळ्यात पण नाही लावत नाही, हातात पण नाही लावत. माझे नाही हात पुसत. काल त्यांना विंचू चावला पण काय नाही झालं. काल त्यांना विंचू चावला पण तो विंचू मेलो. बाबा आता हे कराट्याच्या काडीने किंवा तुम्ही टूथपिकने हे घर काढू शकता. अख्खे जे घर रेडीमेड मिळतात ना, ती मजा ह्याच्यात जी मजा येते त्याच्यात नाही. देत आहे काही करा फ्रेश. ओके मंडळी, तर आमच्या पप्पांनी आता हे काजू कापून घेतलेत. एक थंबनेलसाठी फोटो म्हणून छान मी याची डिझाईन भरून घेतली आहे. वा. आणि आता हे मटण कापायचं आहे. मटण बघा कसं फ्रेश दिसतंय आणि बकरो ह्यो कोवळं होतो. जर व्हेजिटेरियन असाल तर डोळे बंद करून घ्यावा. हय डोळे उघडा मात्र. तर मंडळी, आमच्या आईने ते कांदा खोबऱ्याचं वाटण काढून घेतलंय, ज्यामध्ये आता हल्ली आमच्याही गरम मसाला वापरत नाही कारण आपला मसाला हा तिखट असतो.
सो खडा मसाला शक्यतो आम्ही नाही वापरत, काही लोक वापरतात मसाला जर तिखट कमी असेल तर. मटण तिखटच चांगलं लागतं. तर तुम्हाला वाटणाची रेसिपी बघायची असेल, तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओ बघायला लागेल एखादा आमच्या आईच्या मटणाच्या हातचा, त्यात तुम्हाला संपूर्ण वाटणाची प्रोसेस कळून जाईल. आज आपण वाटणाची रेसिपी न दाखवता वडेपीठाची रेसिपी दाखवणार आहोत. वडेपीठ कसं मळायचं. आता हे थंड झालं की याची बारीक पेस्ट करून घेऊया आणि त्यानंतर फोडणीची तयारी करूया. तर आई म्हणाली जरा कढीपत्ता घेऊन ये खेसून तरी. आमचा झाड आता बारीक हा कढीपत्त्याचा, आणि आता ते जो बांधे तोडला होता मग निमरातनं जगणार नाही. पावसात काय वाटत नाही, पण निमरात त्रास होत. एक हा कोणता तरी कढीपत्ता वाटता, बघूया. तर म्हणजे आता फोडणीची तयारी, टोप ठेवलंय, चूल छान पेटवून घेतली आणि आईने अंदाजे तेल घातलेलं आहे फोडणीसाठी. किती वाटण खोबरं आहे या वाटणात? 1 वाटी सुकं खोबरं 1 किलोला आणि 1 वाटी ओलं खोबरं. आणि कांदे किती अंदाजे? कांदे 7-8 कांदे. 7-8 कांदे हे छान एकत्र भाजून घ्यायचे आणि मग वाटण काढायचं. ओके. तर आम्ही फोडणीसाठी इथे हा मगाशी मी कढीपत्ता आणला, कांदा चिरला एक, हा आपला घरचा सुरेखा मसाला आहे आणि हे छान बारीक केलेलं स्वच्छ धुवून घेतलेलं मटण आहे. ओके. सगळ्यात आधी फोडणीसाठी काय काय टाकायचं, काय घालायचं? कांदा घालायचा. हे बारीक 2 कांदे, 1 ओलं वाटी सुकं ओलं खोबरं आहे, वाटी छोटी वाटी आहे ओलं खोबरं, आणि मोठी वाटी सुकं खोबरं आहे वाटणात. हा वाटणात. चला फोडणी बघून घेऊया. तर कांदा आणि कढीपत्त्याची तेलात फोडणी गेली आहे आणि छान आधी परतवून घेऊया. किती वाजता गेले पप्पा मटण आणायला? पप्पा सकाळी 7 वाजता गेले. मी जरा कोंबडी म्हणजे आमच्या आईने आता इथे आपला घरचा सुरेखा मसाला घातलाय. तुम्हाला पण ऑर्डर करायचा असेल तर आपला नंबर आहे 7738002260. आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे, तुम्ही तिथे ऑर्डर करू शकता. आता हे मटणाच्या फोडी छान मसाल्यात परतवून घ्यायचे आपल्याला. पकड घ्या आता आणि ढवळ जरा, काय नाही होत, नाही लागणार. तेला चांगलं मुडायला लावा, थोडी नका मसाला लागायला हवा. आधी लावतात मसाला, मला नाही आवडत. काही जण आधी मॅरिनेट करून लावतात मसाला. आपण पण मॅरिनेट करतो. होय. ओके. तर रंग बघू शकता. आई जरा उजेडात जर टोप. काळू घेतो. हा, तर रंग बघू शकता मसाल्याचा. आता हे छान एक अर्धा पेला वगैरे पाणी घालून आधी नाही मीठ घालायचं आणि जरा वाफ काढून घ्यायची. तेलात चांगलं सुटून घ्यायचं. हा, जरा पाणी सुटायला द्यायचं. ओके. पाणी सुटणार का? मीठ घालूया ना. हा, मीठ. तर मंडळी आईने आता ह्यामध्ये मीठ घातलंय. आता आपण पाणी न घालता झाकण मारून घ्यायचं, आधी मीठ ढवळून घ्यायचं सगळं, म्हणजे फोडींना छान मीठ लागतं आणि फोडी अळणी नाही लागत खाताना. आणि बकऱ्याचं मटण तसं खूप प्रिशियस आहे, त्यामुळे ते तसं बनलं पण पाहिजे. आहा, किती जण मटण लवर आहेत कमेंट करून नक्की सांगा. सुटलं ना असंच पाणी? होय. आता वाफेवर शिजून घेऊया आपण. वरती झाकणावर पाणी घालतात काय? ओके. तुम्ही शिजावूया ना जरा, पाणी सुकू दे. सॉरी. तर आता आमच्या आईने हे आपलं घरचं वडेपीठ घेतलंय, जे आपण तुम्हाला पाठवतो, आणि त्याचा पण रिझल्ट खूप छान आहे. सगळ्यांना आवडले वडेपीठ, कुळीत पीठ. सो थँक्यू त्यासाठी आईला. आणि आता आई पाणी सुकवून घेते आणि मग जरासं वाटण लावायचं आणि मग पाणी घालायचं थोडं सुकू. तर वडेपीठात आपण काय काय घालणार आहे मळताना? मीठ घालणार. ओके. आणि गरम पाणी घेऊन, एकदम गरम पाणी, कोमट पाणी? जास्त चालेल गरम, अगदी पण जास्त गरम नको उकळायला. हे बघा मी केलेलं आहे. वाफ येण्या इतका उकळायला बस झालं. ओके. हे बघ, हां. मीठ टाकते. तर आईने आता यामध्ये गरम पाणी घातलंय, मीठ घातलंय आणि असं पलित्याने अंगाबरोबर कोलसवून घ्यायचं जमेल तसं, आणि थोडं थंड झालं की मळायचं. कसं सैल होतो जरा, ओके, मळून ठेवायचं 5-10 मिनिटं, बरोबर सैल होतो. जरा घट्ट, अगदी घट्ट पण नाही, पण घट्ट मळायचं. हां. अजून पाणी लागेल ना?
तर आईच्या हाताला इथे चटके लागते, तरी पण आमची आई ते पीठ मळते. तिला म्हटलं जरा थंड होते, तर म्हणते नाही गरमच मळायचं. मग ते चांगलं मळलं जातं. आणि सगळे म्हणतात कोंबडी वडे. असं मळायचं. अच्छा, आता पाणी नको याला. आता जवळ येईल ना पीठ या. तर आता बऱ्यापैकी पीठ हे जवळ आले. थोडस तेल घालतात काय? हा, तेल लावून ठेवून चालेल. कांदा का घालतात? जरा पीठ फुगायला. अच्छा. जरा ना येतं ना चांगलं जरा गरम. अर्धा कांदा वगैरे कापून ना घालतात. पिठाच्या मध्ये घालतात की त्याच्या सोड्यामुळे कांद्यात पण सोडियमचा प्रकार असतो, तर त्यामुळे पीठ यायला मदत होते. हा. तर हे पीठ मळून मळून बघा कशा पद्धतीने आता नरम होत आले. सगळ्याला कष्ट असतात. हो, कुठलीही गोष्ट मळली व्यवस्थित किती छानच लागते. कष्टाशिवाय नाही होत. बैला जो खान मारलो का कसं बैल जीव घेता हसते. दहंडीत खान मारलो का नंतर काय वाटत नाही तसं. आता थोडा वेळ ढाकून ठेवायचं 5 मिनिटं. हां, आपोआप नरम होतं. ओके. तेवढा कांदा तरी चालतो, ठेवताच काय जास्त कांदा याला काय गरज नाही. पण नरम झालं हे बघ. हो, होय होय. तर मंडळी वड्याचं पीठ मळून झालंय. आता इथे हे मटणातलं पाणी सुकलंय बघा. आई जरा उचलून दाखव. पिंटू दादा होतो, आम्हाला तरी बोलवा हो कधीतरी जेवायला. आमचं पिंटू दादा महाडे कधी येणार काय माहिती जेवायला, फक्त मदरी बोलतो. मटणा करून खाता दाखव. आम्हाला तरी घाला कधीतरी. आता आपण यामध्ये वाटण घालू शकतो. हा चालेल ना, पाणी टाकले. बरं, थोडं पाणी घालून घेऊया. सुकं करायचं आहे ना झालं का पाणी? बरोबर. आणि आता ते वाटण घाल. का झाला? छोटं वाटण घालायचं. हां, आणि काजू पण घालायची. जरा काजू पटकन शिजतात ना. शिजतात. हां, शिजायला हलके असतात. हां. ओके मंडळी, आता आपण झाकण काढतोय फायनली. होपफुली मटण शिजलेलं असू दे. गेली. आता आम्ही पीठ हे घेतलंय, आईने तेल घेतलंय हातावर थोडंसं, आणि बघू शकता पीठ किती नरम झालंय. आणि आता हे आपण पिठाचे गोळे गोळे करून घेणार ना. तुम्हाला ज्या साईज मध्ये वडा हवाय त्या साईजचा तुम्ही गोळा रेडी करू शकता. किती होतील तरी अंदाजे आई वड्याचे? होतील 30-40 तर व्हायला हरकत नाही. 2, 4, 6, 8, 10 होतील. शिवगण बघेल ना, आई बोलून गेल्या तुला संध्याकाळचा. तर आता कढईमध्ये तेल घालून घेऊया, आणि मग आमचे पप्पा स्पेशली वडे तळणार आहे, ते येतील. मग वडे रेडी होतील, आणि मग आपण मटणाला वाटण लावून घेऊ. मटण जरा झून भेटल्याचा अंदाज आहे. शिजत नाही लवकर. कुकरला लावून ती मजा नाही. नाही, कुकरला पटकन उकडलं असतं, पण ते नाही मला आवडत. रस जातो. तर मंडळी, अशा पद्धतीने तुम्हाला केळीच्या पानावर नाही जमलं तर दुधाच्या पिशवीवर पण तुम्ही थापू शकता. हल्ली थापूची मशीन पण इली आहे. आणि त्यानंतर हा असा वडा काढायचा आणि याचं तेलात घालायचा. पहिला त्याला लय तापलेला. आणि या वड्यांका तुमका हात लावायची पण गरज नाही, आपणच पण फुगतं माहिती बघा. आणि जर तुम्हाला वडेपीठ पण हवं असेल तर मगाशी नंबर सांगितलाय. ओके, तर आता मटण बऱ्यापैकी शिजले, म्हणजे 90% शिजले. आता आपण यात काजू घालतोय आणि परतून घेऊन झाल्यानंतर वाटण घालू. आणि वाटण शिजायला एक हार्डली 5-7 मिनटं. वरून कोथिंबीर शिवरायची, आणि त्यानंतर आपलं काजू मटण झालं तयार. कोणाकोणाच्या तोंडात पाणी सुटलं, पटापट हातवर करा. हातवर करा, पण तुमका ह इल्याशिवाय तर काय गावणार नाही. त्यामुळं सॉरी. वाटाप घ्यावा.
तपतपीत मटण रेडी आहे. येवा वडे घेऊन येवा. तर मंडळी आपलं काजू मटण रेडी आहे. कोथिंबीर घालून झालेली आहे. आता जेवणाचा आस्वाद घेऊया आणि परत एकदा आपल्या बॅक टू पवेलियन कामावर जाऊया. तर मित्रांनो आपलं काजू मटण मसाला रेडी आहे. हे घरचे वडे, कांदा, टोमॅटो, लिंबू. चला आजचा बेत साजरा संगीत झालेला आहे. खाऊ केव्हा आता मी तुम्हाला खाऊन सांगतोय कसं झालं. सगळ्यात आधी रसरशीत लिंबू पिळून घ्यायचो. आपण घरचा, पण घरचा. नारळ पण घरचो. नारळ पण घरचो. मी पण घरचो. मी पण घरचो. वा पोट पाहिजे. अरे पळता पळता की त्या वाय चोपडा सांग जेव केव्हा. जेवायला आहे सगळ्यांनी. हाऊस पण बघ कशी खाता. खा तू. आवडला. बकरा चांगलंच होतं. है ना. फ्रेश बकरा पाहिजे. या माझ्या पुढ्यातला. मी जेवलो. मी मटण खाऊन आलो. तू अंड्याचा पोळा खाणार आहेस काय रे कुकू? अंड्याचा पोळा खाणार? गाडी घेऊन कुठे चाललायस? खय जाता गाडी घेऊन? काळा झालायस बघ कसा घामट्या. चला सांग बाबा जेवले. चॅनलला सबस्क्राईब करा नसेल केलं तर. कंजूसपणा करू नका. सांग सबस्क्राईब करायला. हवा हे हवा. हॅपी बर्थडे. असं करतो आपण.